काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. गुवाहाटी एअरपोर्टला पोहोचलोय बघा. बोला मागे दिसता का तुम्हाला माहिती नाही. एअरपोर्टला पोहोचलोय. मध्ये काय तुम्हाला दाखवून यावं लागलं कारण काम आता ऑनलाईन घेतलं आहे दोघा तिघांचं, त्यामुळं नाही करू का. डीजी यात्रा असला की जरा बरा पडता. डीजी यात्रा डायरेक्ट आतमध्ये एंट्री मिळतं, थांबाची गरज नाही. त्याला आतमध्ये एंट्री करून तुम्हाला नंतर दाखवतो एअरपोर्ट. एअर इंडियन पटकन आतमध्ये येईल. एअर इंडियन डीजी यात्रा. बॅगे देऊन झाले. आता या सगळं चेकिंग, आमची चेकिंग, बॅगेंची चेकिंग सगळी झाली. आमची चेकिंग होणार. चला वेटिंग एरिया होता, फ्रेश बीच झाला. गेट नंबर 8 आमची. वेटिंग मध्ये बसलोय मी. काम एवढा आहे ना, ऑनलाईन पण बसलास तरी काय जागा असला तरी करू तर लागतं. 2-3 कस्टमर घेऊन झालेत. एक कस्टमर चालू आहे व्हिडिओ कॉलवर. वाढलं ना बाबा एकदाच, थोडक्यात होती चेकिंग. एअर इंडियाचा बघा प्लेन कसा असतात. बोर्डिंग चालू झाला. एअर इंडिया या टायमात दर टायमाक म्हाका हे असतं इंडिगो चेकिंग होता. किती वेळा चेकिंग करते माहिती नाही, प्रत्येकाचे रूल वेगळे. आता येऊ परत चेकिंग गिरवलं, काय माहिती काय चालतं यांचा. एअर इंडिया, एअर इंडिया. ओवरहेड कंपार्टमेंट्स को खोलते समय कृपया सावधान रहें, क्योंकि यात्रा के दौरान सामान के अपने स्थान से हिल जाने की संभावना होती है. कृपया पानी की बोतल्स को ओवरहेड बिन में ना रखें, क्योंकि वे कैबिन में दबाव के कारण लीक हो सकती हैं. सीट बेल्ट बांध लें, सीट सीधी रखें, ट्रे टेबल बंद. बाय बाय आसाम, बाय बाय गुवाहाटी. आसामला आला होतो ना मी, त्यावेळी झालेलं असं की बऱ्याच लोकांना त्यानंतर सांगितलेलं तुम्ही चाललं, तर बऱ्याच पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स होते त्याच्यावर. तिकडे गेल्यानंतर थोडंसं आम्हाला काय असं वाटलं नाही एवढं, छान वाटलं. मला दोघांना पण ठीक वाटलं. ट्रॅव्हलिंग वगैरे चांगली आहे. जेवढा सफर वाटला होता की कठीण असेल तेवढा कठीण झाला नाही तिकडे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही प्लॅन नसता, कुठलाही कसला प्लॅन नसता सुद्धा घेऊन जाऊ शकतो त्यांची दर्शनासाठी. हा योगायोग ही गोष्ट छान अनुभव होता एकंदरीत आसामचा. छान वाटला आसाम. आणि आसामची लोक पण चांगली. आपल्याला असं वाटतं की काय काय आपण ऐकतो, पण जेव्हा आपण तिकडे जातो ना, संस्कृती किंवा तिथला निसर्ग, तिथल्या माणसांशी आपण जेव्हा बोलतो, तेव्हा समजतं आपल्याला की अरे असं असतात काही गोष्टी. रोज प्रत्येक जण आपला अनुभव शेअर करत असतो आणि त्या अनुभवातून त्यांच्या कमेंट्स येत असतात. तर कदाचित काही लोकांचा अनुभव तसा असेल, माझा चांगला होता आणि मला असं खूप आवडतं. बाहेर बघून असं वाटतं की कोणीतरी कापूस पिंजून ठेवला ना, जसं आपण एका करतो ना गणपती डेकोरेशनला काय नाही काय सीन, आता पहिल्यासारखे सीन नाही असं तेव्हा जसं कापूस ठेवल्यासारखं वाटतं. सोनेरी अशी ही दिसतात किरणार, जेव्हा मग असं वाटतं की खालून सूर्य मावळताना
वगैरे ही किरणा पडली आहेत त्याच्यामुळे असं नजारा दिसत असत कदाचित, असं माका वाटतं. बरोबर 4:55 लँड केलं. लोकांची गाडी त्याला सामान काढून चहा घेऊन बसला मग झालं. टाइमात टेक ऑफ केलं ना, टाइमात नाही 40 मिनिटावर. काळोख झालं बघा 5 वाजता. सगळ्याकडे सेम आहे, फुल काळोख. टाइमात लाईट आलं. एअर इंडिया बऱ्याच दिवसांनी एअर इंडिया नेलं. म्हणजे सुरुवातीला 2 वेळा गेले तर हमेशा इंडिगोच होता. दोन नंबर बॅग एक गर्दी बघा. इम्फाल ते आपला एअरपोर्ट वरनं बाहेर पडला. एअरपोर्ट वरती ना आमका हे बघा इनर लाईन परमिट काढूचा लागता तुमका. बाहेरसून इल्यावर इनर लाईन परमिट काढूचं लागतं. ही कॅब केली याव टाकूया त्यानंतर ते वजा का नको तर परमिट काढूचं लागलं आमका. परमिट विदाउट परमिट आमका आतमध्ये घेऊच नाही होते, म्हणजे सोडूक तयार नाही बघा. आणि आपल्या महाराष्ट्रात कोण कैसून येता कधी काय माहिती नाही कोणाक. बिंदास येतात बिंदास जातात. छोटा एअरपोर्ट आहे, जास्त मोठा नाही. कारण काय सॅमसंग झाल्या वाजले जास्त नाही, वाजले 5:30 झाले ना रे. 5:30 झाले आहेत. हॉटेलमध्ये इलाव आणि दुपारी काय जेवलो नाही. मग तर नाश्ताच मागवलो. नाश्ता बघा काय इलो आता. कोण 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 ऑमलेट बाबा हे ब्रेड बघा. ब्रेड ब्राऊन ब्रेड हे पण ब्रेड होता. तो बटर हा कॉफी. आणि याच्यात जवळजवळ अजून 2 वेळा पिऊ आम्ही. एवढी कॉफी आहे बघा. असं लावून खायचं बेटर असं सागरचा म्हणणं. ह्या काय आता घर त्याचा आमलेट होता. अच्छा या खरा माझा आमलेट. वो तेरा है ये मेरा है. ये इतना ही था, ज्यादा खाएंगे तो मर जाएगा अटैक रात को. ठीक आहे चला नाश्ता करून घेते. भूक लागली दुपारी पण जेवण नाही झालं.